समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय या मूळ तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगणित शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो। आजचा आपला विषय आहे अस्पृश्य। हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, असं येवला या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली। हा विषय आपण आज बघणार आहोत। तर 12 ऑक्टोबर 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकला गेले, तेव्हा सकाळी 11 वाजता त्यांना स्टेशनपासून गावात मोठ्या थाटाने मिरवत नेण्यात आले। विदगाव, नाशिक रोड वगैरे ठिकाणी त्यांना मेजवानी दिल्या। नाशिक रोड येथे त्यांच्या नावे एक वाचनालय सुरू केले होते। त्यांच्यासाठी एक पत्र्याची शेडसुद्धा बांधली होती। तिथे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झाले। त्यावेळी भाषण करताना त्यांनी जनतेला उपदेश केला की तुम्ही स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या प्रगतीचे कार्य बरे वाईट झाले तर माझ्या मागे चळवळ चालविण्यास लोक तयार झाले पाहिजेत। रात्री 9 वाजता रविवार पेठ हिरालाल गल्ली येथे सहभोजन सुद्धा झाले। त्यात देशपांडे हे एकच काँग्रेसमय होते। रविवारी तारीख 13 ऑक्टोबरला बाबासाहेब नाशिकहून विंचूरला गेले। मार्गावरील गावातून त्यांना अनेक ठिकाणी हारचुरे देण्यात आले। विंचूर येथे स्पृश्य वर्गातर्फेही त्यांना चहा पार्टीसुद्धा देण्यात आली। सकाळी ते येवले म्युनिसिपालिटीचे मानपत्र स्वीकारण्यास गेले। मानपत्राला उत्तर देताना ते म्हणाले की आमच्या चळवळीमुळे स्पृश्यवर्गीयांच्या दृष्टिकोनात बदल घडेल व ते आमच्याशी आपुलकीने वागण्यास तयार होतील असे दिसत नाही। तेव्हा आम्ही हिंदूंमधून दूर राहून स्वावलंबनाने आमच्या प्रगतीसाठी झगडत राहू। दिनांक 13 ऑक्टोबर 1935ला येवले, नाशिक येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद भरली। परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री अमृतराव रणखांबे हे होते। परिषदेची सुरुवात रात्री 10 वाजता झाली। परिषदेला सुमारे 10,000 जनसमुदाय उपस्थित होता। स्वागताध्यक्षाचे भाषण झाल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांनी धर्मांतर करावे अशी घोषणा करणारे भाषण केले। येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी भरलेल्या मुंबई इलाका परिषदेमुळे अध्यक्षस्थानावरून भाषण करताना डॉक्टर आंबेडकर यांनी सवर्ण हिंदूंच्या जाचातून मुक्तता करून घेण्यासाठी अस्पृश्यांना धर्मांतराचा जो निर्वाणाचा मार्ग सुचविलेला तो पाहून प्रत्येक हिंदू अंतःकरण हालून गेल्याशिवाय खचिले राहिले नसेल। केवळ अध्यक्ष भाषणातच या मार्गाचा पुरस्कार झालेला नाही, तर सदर परिषदेनेही हिंदू धर्मातील अस्पृश्य गणलेल्या वर्गाने हिंदू धर्माचा त्याग करून त्या धर्मात समानतेचे हक्क मिळतील, त्या धर्मात प्रवेश करण्याविषयीचाही ठराव मंजूर करून घेऊन आपल्या अध्यक्षांचा सल्ला अनुसरण्याचे जाहीर केले। हिंदू धर्मातील ज्या अन्यायामुळे डॉक्टर आंबेडकरांसारखा व्यक्तीला देखील धर्मांतर करण्यास उद्युक्त होण्याची प्रवृत्ती झाली, त्या अन्यायाच्या व हे अन्याय होण्यास कारणीभूत होत असलेल्या सनातनी म्हणविणाऱ्या लोकांच्या माणुसकीला मुकलेल्या खुनशी वृत्तीचाही त्याचवेळी विचार होणे आवश्यक आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या ह्या कृत्याचे पालन त्यांच्यापेक्षा ह्या सनातन्याच्या शिरावर आहे हे मुळीच विसरून चालणार नाही। डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या हिंदू धर्मात किती अमानुषपणे छळ होत आहे आणि ह्या छळातून मुक्तता करून घेण्याच्या आतापर्यंत त्यांचे प्रयत्न सवर्ण हिंदूंच्या असहिष्णू वृत्तीमुळे कसे फशी पाडले गेले आहेत याचा समग्र पाढा आपला उपयुक्त निर्णय जाहीर करण्यापूर्वी स्पष्टपणे वाचून दाखविला आहे। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक या प्रत्येक बाबतीत दलित वर्गाची कुचंबना होत आहे। हिंदू धर्माच्या दडपणाखाली
मनुष्यत्वाचे साधे हक्क सुद्धा संपादन करणे हिंदू धर्माच्या दडपणाखाली मनुष्यत्वाचे साधे हक्क सुद्धा संपादन करणे अशक्य झाले नाही. त्यामुळे आजपर्यंत केलेला पराकोटीचा स्वार्थत्याग व्यर्थच ठरला आहे. गेल्या 5 वर्षात नाशिकच्या काळ्या रामाच्या देवळात प्रवेश मिळून त्या योगाने हिंदू समाजात आपला समान हक्क व दर्जा मान्य करून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व तसेच सत्याग्रहाचा उपाय उच्चवर्णीय हिंदूंची मने वळवण्यास निरुपयोगी ठरला. या साऱ्या गोष्टींचा निर्देश करून डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, साधे मूलभूत हक्क आम्हाला लाभू देण्यासाठी स्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या हिंदू लोकांची मनधरणी करण्याच्या निरर्थक प्रयत्नात जे काही थोडेसे द्रव्य साधन आम्ही जमा केले होते तेही खर्ची घालून बसलो. त्यांच्याकडून झालेली कल्पनातीत मानखंडनाही आम्ही सहन केली. पण हा सारा स्वार्थत्याग निष्फळच ठरला. निमूटपणे व धिम्मेपणे आजपर्यंत आम्ही ही जे हाल सहन केले त्याचा किंचितही परिणाम ह्या हिंदू लोकांच्या अंतःकरणावर झालेला दिसून आला नाही. आम्ही दुसऱ्या धर्माचे अनुयायी असतो आणि त्यावेळीही आताचेच आमचे उदरनिर्वाहाचे उद्योगधंदे आम्ही पत्करीत असतो, तर ह्या हिंदू लोकांना आम्हाला आताप्रमाणे अपमानकारक रीतीने जगविण्याचा किंचितही धीर करवला असता का, असा प्रश्न त्या ठिकाणी बाबासाहेबांनी उपस्थित केला. हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीचा आड येत आहे. आमच्या साऱ्या मानहानीचे सवर्ण हिंदूंच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे. असे जर आहे तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे. ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाने राहता येण्यास सुद्धा मज्जाव केला जात आहे, त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे. अशा स्थितीत राहण्यापेक्षा या धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या धर्माचा, ज्यामध्ये आपल्याला आजही मानखंडना सहन करण्याचा प्रसंग येणार नाही, हलक्या नीच दर्जाने वावरण्याची सवय होणार नाही, त्या धर्माचा अंगीकार करणे उचितच नाही का. अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारावयाचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असा धर्म त्यांनी स्वीकारावा. दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच, याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही. हिंदू धर्मात आपला समाज दर्जा प्रस्थापित करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन काही मिळणार नाही. त्या मार्गाची आता आवश्यकताही नाही. आपला समाज आता हिंदू धर्मापासून विलग व स्वतंत्र असा मानला पाहिजे. अर्थातच नागरिकत्वाच्या व राजकीय हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि याकरिता आपले आपसातले मतभेद, अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटितपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हेच आपले आजचे कार्य होय. नव्या घटनेत दलित वर्गाने आपले हक्क जोराने पुढे मांडण्यासाठी खरे कळकळीचे प्रतिनिधित्व निवडणे जरूर आहे. हिंदू धर्माच्या शृंखलांनी उखडून न राहता, हिंदू धर्माच्या शृंखलांनी जखडून न राहता
स्वतंत्रपणे आपले कर्तव्य ठरविण्याची आपली मनापासून इच्छा आहे हे दलित वर्गाने जगाला स्पष्ट दाखवून द्यावे, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. या भाषणाला पाठिंबा देण्याचा ठराव बाबासाहेबांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. तो ठराव स्वतः बाबासाहेबांनी लिहून आणलेला होता आणि या भाषणानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला परिषदेचा जो ठराव आहे त्या ठरावावरती अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसतानाही माणसाची व द्रव्याची अपरिमिती आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसतानाही माणसाची व द्रव्याची परिमिती हानी सोसून मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वर्गातील महाड येथे चौदार तळ्यावर व नाशिक येथे काळाराम मंदिरावर सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात सत्याग्रह तर गेली 6 वर्षे सतत चालविण्यात आला, परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदूचे किंचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्पृश्य व अस्पृश्य या उभयतातील हो घातलेल्या संघटनेला व तदजन्य उत्पन्न होणाऱ्या हिंदू समाजाच्या सामर्थ्याला कवडीचीही किंमत देत नाही असे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केले आहे. म्हणून अस्पृश्य वर्गाचे ही परिषद असा ठराव पारित करीत आहे की हिंदूंची मर्दनी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा काही उपयोग होत नसल्याने त्या बाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्ची करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदू स्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळवण्याकरता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा असे या परिषदेचे मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्देसूद भाषण आणि त्याला अनुसरून मांडलेल्या ठरावामुळे प्रेक्षकातील तरुण